श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, उद्या आहे 30 मार्च वार रविवार आणि या दिवशी आलेला आहे गुढीपाडवा। तर गुढीपाडवा चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस महापर्व म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे। महापर्वाच्या अर्थात नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस म्हणजे गुढीपाडवा म्हणून आपण साजरा करत असतो। या दिवशी विजयाचं प्रतीक म्हणून घराच्या अंगणामध्ये गुढी उभारली जाते आणि गुढीपाडवा हा सण जो आहे तर तो 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो। कारण ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस ब्रह्मदेवाने विश्व निर्मिती केली आणि पाडव्याच्या दिवशीच ती पुढे सत्ययुगाची सुरुवात झाली आणि म्हणून नूतन वर्षारंभ म्हणून चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा या दिवशी साजरा केला जातो। या दिवशी विश्वातील तेज तत्व आणि प्रजापती लहरी मोठ्या प्रमाणात उर्जित असतात आणि गुढीच्या माध्यमाने आपण त्या अधिकाधिक संचित करण्याचा प्रयत्न देखील करत असतो। गुढीपाडवा हा 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे या दिवशी नवीन गोष्टीची सुरुवात केली जाते। काही नवीन वस्तूंची खरेदी सुद्धा केली जाते, याच दिवशी केली जात असते। तसेच सोने चांदी खरेदी करणे या दिवशी अतिशय शुभ आणि महत्त्वाचं मानलं जातं। असं म्हटलं जातं की या दिवशी आपण सोने चांदी खरेदी केली तर ती आपल्यावरती कधीही मोडण्याची किंवा विकण्याची वेळ किंवा गहाण ठेवण्याची वेळ जी आहे तर ती येत नाही आणि मराठी कॅलेंडरनुसार गुढीपाडव्यापासून नवीन वर्षाची सुरुवात होते आणि येणारं वर्ष हे आपलं सुख समाधानाचं, आनंदाचं, चांगल्या आरोग्याचं तसेच आपल्यामध्ये जी काही नकारात्मक शक्ती आहे, जे काही दोष आहे तर ते काढून टाकण्यासाठी आपल्याला या गुढीपाडव्याच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे। यामुळे घरातील अगदी लहानातील लहान मुलांपासून ते मोठ्यातल्या मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वांनी न चुकता ही जी वस्तू आहे तर ती अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि ही वस्तू आपल्या घरातच आहे। फक्त त्या वस्तूंचा वापर जो आहे तर तो आपल्याला योग्य पद्धतीने करायचा आहे। जरी तुम्ही ही वस्तू या दिवशी अंघोळीच्या पाण्यात टाकली तर बघा तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल। तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल आणि तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे, दुःख, अडीअडचणी, करणीबाधा, नकारात्मक शक्ती, दारिद्र्य जे काय आहे तर ते दूर होऊन नवीन वर्षामध्ये तुमची भरभराटी होईल। सगळ्या गोष्टी तुमच्या मनासारख्या घडतील। तर अशी कोणती वस्तू तुम्हाला अंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे। कारण ब्रह्ममुहूर्तावरती स्नानाला विशेष असं महत्त्व दिलं जातं। या वेळेमध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये ॲक्टिव्ह असतात। कारण या वेळेत देवी देवता देखील स्नान करत असतात आणि गुढीपाडवा आहे आपण सूर्योदयापूर्वीच गुढी उभारत असतो। त्यामुळे घरातील सर्व सदस्य हे सकाळी लवकर उठतात। त्यामुळे सर्वांनीच लवकर उठण्याचा प्रयत्न जो आहे तर तो आवर्जून करून ही वस्तू जी आहे तर ती न चुकता उद्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला टाकायची आहे आणि त्या पाण्याने अंघोळ करायची आहे। तर अंघोळीच्या पाण्यात टाकली तर साक्षात माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होईल। माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी, संकटे, दुःख आहेत, दारिद्र्य आहे तर ते नष्ट होईल। त्याचबरोबर बऱ्याच वेळा आपण असं म्हणत असतो की मी खूप प्रमाणात कष्ट आणि मेहनत करतो तरीही माझ्या कष्टाला आणि मेहनतीला यश का मिळत नाही, कोणती गोष्ट माझ्या मनासारखी का होत नाही, आपल्यामध्ये काही दोष असेल का किंवा नकारात्मकता असेल का। अशा वेळी आपण कितीही प्रयत्न केले तरीही कोणतीही गोष्ट ही आपल्या मनासारखी घडत नाही आणि म्हणून
विशेष तिथीवरती स्नानाला विशेष महत्त्व जे आहे तर ते दिलं जातं, कारण गुढीपाडवा हा अतिशय शुभ दिवस असल्यामुळे या दिवशी आपण अभंग स्नान करायला हवं। ज्या प्रकारे आपण दिवाळीच्या अगोदर हे अभंग स्नान करत असतो, त्याचबरोबर या दिवशी सुद्धा हे जे स्नान आहे तर हे केले जातं, कारण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या दिवसापासूनच नवीन वर्षाची सुरुवात होत असते। नवीन वर्षात सगळ्या गोष्टी चांगल्या घडाव्या, नवीन वर्ष हे आपल्याला खूप चांगलं जावं, आपली भरभराटी व्हावी, आपल्यामध्ये काही दोष असेल तर ते याच वर्षामध्ये संपून जावे, यासाठी आपण हा जो उपाय आहे तर तो करणार आहे। तर या दिवशी आपण हा उपाय जर केला तर आपली प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होते, आपल्या मार्गातील सर्व अडीअडचणी अडथळे जे आहेत तर ते देखील नष्ट होतात। तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे। उठल्यानंतर तुम्हाला अंघोळीचं पाणी काढायचं आहे आणि या अंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली वस्तू टाकायची आहे ती म्हणजे हळद। हळद अगदी चिमूटभर तुम्हाला घ्यायची आहे आणि आपल्या कुलदेवीचं आणि स्वामींचं स्मरण करत ही हळद जी आहे तर ती तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे, किंवा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचं देखील पठण करू शकता। यानंतर दुसरी वस्तू आहे ती म्हणजे कडुनिंबाची पानं। गुढीपाडव्याचा हा सण कडुनिंबाच्या पानाशिवाय पूर्ण होत नाही, कारण आपण गुढीला कडुनिंबाच्या पानाचा डगळा लावत असतो। या दिवशी कडुलिंबाच्या पानांना अतिशय महत्त्व आहे। जेव्हा आपण अशी कडुलिंबाची पानं ही अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकतो तेव्हा आपलं आरोग्य देखील चांगलं राहतं, आपलं आरोग्य उत्तम राहतं, आपल्यामध्ये असणारी जी काय उष्णता आहे तर ती देखील कमी होते। कडुलिंबाची पानं ही नकारात्मक शक्ती आणि बाहेरील बाधा दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानली जाते। त्यामुळे 2-3 कडुनिंबाची पानं जी आहे तर ती तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून टाकायची आहे। त्याचबरोबर तुम्हाला या झाडाची फुलं जी असतात, म्हणजे आपण त्याला फुलोरा म्हणतो नाही का, तर तो फुलोरा देखील तुम्ही या दिवशी कडुनिंबाचा जर तुम्हाला मिळाला तर आवर्जून तो पानांसोबत त्या कडुलिंबाच्या झाडांची जी फुलं असतात तर ते सुद्धा तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून टाकत जावा। ही फुलं टाकल्याने सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये चमत्कारिक बदल जे आहेत तर ते घडत असतात, आणि सोबतच तुम्हाला थोडंसं खडे मीठ जे आहे तर ते सुद्धा टाकायचं आहे। मीठ हे नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानलं जातं। तर या 3 वस्तू तुम्हाला स्नान करण्याच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे। आता स्नान करताना एका प्रभावी मंत्राचा जप जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे। ओम नमो विष्णवे नमः किंवा ओम नमो विष्णवे नमः हा प्रभावी मंत्र म्हणत तुम्हाला हे जे स्नान आहे तर हे स्नान तुम्हाला करायचं आहे। स्नान करून झाल्यावरती तुम्हाला काय करायचं आहे तर एक तांब्याचा लोटा घ्यायचा आहे किंवा स्टीलचा लोटा घेतला तरी देखील चालणार आहे। त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी जे आहे तर ते तुम्हाला भरायचं आहे आणि तुम्हाला सूर्यदेवांना अर्घ्य अर्पण करायचं आहे। गुढीपाडवा हा रविवारी आलेला आहे। रविवार हा सूर्यदेवांना समर्पित असतो आणि म्हणूनच या दिवशी या पद्धतीने स्नान करून सूर्यदेवांना जल अर्पण करणे हे अतिशय शुभ आणि महत्त्वाचं मानलं जातं। सूर्यदेवाला हे जल अर्पण करत असताना आपल्याला ओम सूर्यदेवाय नमः किंवा ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। हे जल जे आहे तर ते अर्पण करायचं आहे। यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवी देवतांची नित्यपूजा ही तुम्हाला करून घ्यायची आहे आणि या गुढीपाडव्याच्या दिवशी देवांना नवीन वस्त्र घेतले जाते आणि म्हणूनच तुम्हाला देखील नवीन वस्त्र खरेदी करायचे आहेत आणि ते देवांसाठी तुम्हाला ठेवायचे आहेत। यानंतर तुम्ही तुमच्या घरातली गुढी जी आहे तर ती उभारू शकतात। सर्वप्रथम तुम्हाला याच पद्धतीने स्नान करून घ्यायचं आहे आणि यानंतर गुढी उभारून गुढीची मनोभावे तुम्हाला पूजा जी आहे तर ती करायची आहे। दोन्ही हात जोडून गुढीला तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे अडीअडचणी अडथळे दूर होण्यासाठी नवीन वर्ष
भरभराटीचं आणि उत्तम प्रगती होण्यासाठी, तुम्हाला अशा सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी गुढीकडे प्रार्थना करायची आहे। त्याचबरोबर तुम्हाला दिवसाची सुरुवात ही 2 कडू लिंबाची पानं खाऊनच करायची आहेत। हे देखील खूप शुभ मानलं जातं। तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या 2-3 वस्तू ज्या आहेत तर त्या आवर्जून उद्याच्या दिवशी टाकायच्या आहे आणि त्या पाण्याने स्नान करायचं आहे। आणि सूर्यदेवांची उद्या योगायोगाने रविवार आलेला आहे तर सूर्यदेवांना देखील आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला आपल्या घरातील देवी देवतांची नित्यपूजा जी आहे तर ती करायची आहे। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा।